म्हणजे आता सकाळी 7ला कॉल आला, 7:01 आतमध्ये माझी फायर इंजिन कॉलवरती बाहेर गेली पाहिजे. विदिन अ मिनिट वी कॅन लीव्ह. विदिन अ मिनिट. मी स्वतः MSc आहे, मास्टर ऑफ सायन्स आहे. माझे मित्र माझ्यावर असतात, अरे काय कावळा काढून आला, अरे काय ऑइल साफ कर, पण त्यांना एक्झॅक्टली माहित नाहीये मी काय काम करतो ते. आता समजा गटारामध्ये मॅनहोलमध्ये जर एखादा माणूस उतरलाय तर त्या मॅनहोलमध्ये उतरून आपल्याला त्याला काढावं लागतो, रेस्क्यू करावा लागतो. समुद्रामध्ये ड्राउनिंग केसेस असतात, ऑइल स्पिलेज असतं, बऱ्याच ठिकाणी हाऊस कोलॅप्स होतात. पावसाळ्यामध्ये फ्लड आला, बॉम्बची अफवा आली, म्हणजे असं काही इमर्जन्सी नाही आहे जिथे फायर ब्रिगेड नाही. काय काय बोलतात, जिथे रिस्क आहे तिथेच आपली एंट्री आहे. म्हणजे लोक खाली उतरत असतात आणि आम्ही वरती धावत असतो. अग्नी देवतेला फक्त नमस्कार करायचा आणि जायचं वरती. त्यावेळी आपण एखाद्या कॉलवरती एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या पक्षाला जरी वाचवतो ना, आणि पक्षाला जेव्हा सोडतो आणि पक्षी उडून निघून जातो ना, हे जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, फार वेगळं असतं. की जे मेजर काही इन्सिडेंट झालेत मुंबईत, 26/11 होता, कमला मिल्स होतं. 26/11चा कॉल असा होता की तो आम्हाला एकदम नवीन होता. ते टँगो चार्ली सारखं कधी काळं होतं तसं आमचे चेहरे काय झालेले असतात खाली आल्यानंतर. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हीच ह्युमर शोधू शकता. कारण आम्हाला तर ते खूपच डेंजर जॉब आहे. तर आपल्या बरोबर आहेत विश्वासरावजी, मुंबई फायर ब्रिगेड भायखळा इकडे. आज जसं आपण बोललो तर जाणून घ्यायचं आहे की मुंबईचं जे फायर डिपार्टमेंट आहे त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर काय आहे, कसं काम करतं, कसे त्या मुंबई सारख्या शहराला, इतकं कॉम्प्लिकेटेड शहर आहे, त्याला सेफ ठेवतात. तर एक एक करून आपण यांना भरपूर प्रश्न विचारणार आहोत. हे जे आपल्या जवळ राहतात, आपण येता जाता फायर ब्रिगेडचे हे बघतो, स्टेशन्स बघतो, आपल्याला कल्पना पण नसते की आत हे कोण लोक आहेत, काय चालू असतं. जाणून घेऊया विश्वासराव सरांकडून आणि आपण थोडे त्यांच्या टीम मेंबरशी पण संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण सर सुरुवात करूया की फायर ब्रिगेड आणि हे सेफ्टीसाठी जी यंत्रणा आहे ही कधी सुरू झाली साधारण? हे ब्रिटिशकालीन ज्यावेळी होते ब्रिटिश, त्यावेळीच आपलं फायर ब्रिगेड होतं. पण ते पूर्वी पोलिसांबरोबर आपण काम, म्हणजे पोलिसांमध्येच आपण इन्व्हॉल्व्ह होतो, मर्ज होतो. ओके. तेव्हा फायर ब्रिगेड आणि पोलीस वेगळं नव्हतं. आताही तुम्ही बघाल बाहेरच्या स्टेटला गेलात तर बाहेरच्या स्टेटला सुद्धा काही ठिकाणी पोलिसांमध्येच फायर ब्रिगेडचे आहेत, कारण त्यांचे युनिफॉर्म पोलिसांचे जे युनिफॉर्म आहेत ते सेम आहेत. तर डिपार्टमेंट मर्ज आहे, तर ते स्टेट लेवलला काम करतात. आणि आपले कालांतराने आपण BMC मध्ये म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये आपण डिफरन्शिएट झालो. मुंबई फायर ब्रिगेड कॉर्पोरेशन मध्ये डिफरन्शिएट झाले आणि त्याचा हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून चीफ फायर ऑफिसर अशी नेमणूक करण्यात आली. आणि ते काम करतं आपले म्युन्सिपल कमिशनर जे आयुक्त आहेत त्यांच्या अंडर आपलं काम चालतंय. ओके. मग महाराष्ट्र असा युनिक आहे ज्याच्यामध्ये फायर डिपार्टमेंट इज सेपरेट फ्रॉम पोलीस डिपार्टमेंट? कारण का आता तुम्ही काही ठिकाणी गेलात, म्हणजे केरळला गेलात किंवा बेंगलोरला गेलात किंवा आसामला गेलात, तर त्या ठिकाणी त्यांचे युनिफॉर्म तुम्हाला डिफरन्शिएट होतात. त्यांचे युनिफॉर्म ऑलमोस्ट खाकी आहेत, म्हणजे पोलिसांचे आहेत तसे आहेत. आणि आपल्या इथे पोलिसांचे खाकी आहेत आणि आपले ऑलमोस्ट ब्ल्यू कलर आणि स्टाफचे आणि आमचे व्हाईट कलर. पण जेव्हा आम्ही कॉलवरती जातो इमर्जन्सीवरती त्यावेळी प्रत्येकाचा PPE सेम असतो, फक्त डिफरन्शिएट करण्यासाठी फक्त त्यांना पट्टे दिलेले असतात. फ्ल्युओरसेंट कलर रेड, येल्लो. रेड म्हणजे ऑफिसर्स आणि येल्लो म्हणजे ग्रीन आणि ते स्टाफचे. जसं आपण बोलत होतो की काय पर्पस आणि काय टाईपचे कॉल्स असतात, कारण फायर ब्रिगेड म्हटलं की आग आणि जे बरेचदा आपल्याला कळतं की कुठला पक्षी का काही अडकला असेल, पण या व्यतिरिक्त बरेच असे कॉल्स आहेत जे फायर ब्रिगेड साठी असतात. तर त्याच्या काय काय ते असतात? तुम्ही बरेचसे कॉल असतात. पण पहिलं तर म्हणजे आमची जेव्हा फायर इंजिन जाते, सपोज तिथे आग नसेल तर पब्लिक पहिले असे वर बघायला चालू करते. त्यांना एवढंच वाटतं की हे पक्षासाठी आलेले आहेत. पण आपल्याकडे असे बरेचसे कॉल आहेत की पब्लिक बिलीव्ह सुद्धा करू शकत नाही की आता समजा गटारामध्ये मॅनहोलमध्ये जर एखादा माणूस उतरलाय आणि त्याला, कारण मॅनहोलमध्ये मिथेन तयार होतो, ते जेव्हा ड्रेनेजमध्ये मिथेन तयार होतो आणि जेव्हा ते लोक काम करतात तर त्या सफोकेशनने तो ड्राऊन होतो त्या मॅनहोलमध्ये. तर त्या मॅनहोलमध्ये उतरून आपल्याला त्याला काढावं लागतो, रेस्क्यू करावा लागतो. परत समुद्रामध्ये ड्राउनिंग केसेस असतात, ऑइल स्पिलेज असतं, ऍक्सिडेंट झाला, समजा ऍक्सिडेंट झाला आणि कारमध्ये कोणीतरी स्टक झालाय तर त्याला काढण्याचे काम असतं. परत बऱ्याच ठिकाणी हाऊस कोलॅप्स होतात कॉल, म्हणजे बिल्डिंग अक्षरशः उभी असलेली खाली पडते आणि त्याच्यामध्ये रहिवाशी अडकलेले असतात. त्यावेळी आपल्याला त्यांना काढण्याला फायर ब्रिगेडची गरज लागते. तसंच पावसाळ्यामध्ये फ्लड आला, फ्लडमध्ये सुद्धा आपण मदत करतो.
म्हणजे असं काही इमर्जन्सी नाही आहे जिथे फायर ब्रिगेड नाही. बॉम्बची अफवा आली तर बॉम्बसाठी फायर ब्रिगेड ऍज अ प्रिकॉशनरी मेजर बोलवतात पोलीसवाले. आता एअरपोर्टच्या इथे सुद्धा बघा की आता वरून जर पायलटने फुल इमर्जन्सी डिक्लेअर केली तर मग फायर ब्रिगेडला तिथे सोडण्यात येतं. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ती पूर्ण टीम त्या जो त्यांचा पॉईंट्स असतो, रेंडेझ्यूज पॉईंट म्हणतात, असेंब्ली पॉईंट, तर त्या ठिकाणी आपल्या फायर इंजिन्स तयार ठेवावे लागतात. कारण ज्यावेळी लँड होईल ते कसं लँड होईल ते काही सांगू शकत नाही. मग त्यावेळी त्यांच्या क्रॅश टेंडर तर असतातच, पण आपण सुद्धा त्यांना टॅकल करायला त्यांच्या मदतीला जातो. परत तुम्हाला जसं बोललो अॅनिमल रेस्क्यू असतो, बर्ड रेस्क्यू असतो, आणि आपले जे फायरचे कॉल आहेत ते. आणि फायरच्या कॉलमध्ये सुद्धा डिफरन्शिएट असं केलंय की त्याच्यामध्ये प्रोटोकॉल आहेत, लेवल आहेत. म्हणजे समजा साधारणशी आग असेल की नुसती एका फायर इंजिनने विझणारी आहे तर तिला आपण स्टॉप मेसेज म्हणतो. आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला वाटलंच की नाही ही खूप मोठी आग आहे, आपल्याला खूप मदत लागेल, की टँकर्स लागेल, कारण आम्हाला पाणी नसेल, जर पाण्याचा साठा आम्हाला मुबलक नाही भेटला तर आपण आग विझू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला त्या लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे प्रोटोकॉल केलेले आहेत. तर लेवल 1 मध्ये आपल्याला 4 फायर इंजिन आणि त्याच्यासोबत जम्बो टँकर्स, लेवल 2 बरोबर 8 ते 10, आणि लेवल 3 ला 12 ते 16 पर्यंत. आणि त्यानंतर मग ब्रिगेड कॉल हा फक्त चीफ फायर ऑफिसर देऊ शकतात. म्हणजे ब्रिगेड कॉल दिल्यानंतर आपल्या मुंबईच्या फायर इंजिन्स किंवा ज्या अप्लायन्सेस आहेत त्या ऑलमोस्ट आपण वापरतोय आगीवरती. फक्त आपण बाकीच्या कॉर्पोरेशनला अलर्ट करतो की इथे ब्रिगेड कॉल झालाय, जर एनी हाऊ मदत लागली तर तुम्ही अवेलेबल जा. ओके. तशा आपल्या प्रोटोकॉल मध्ये सगळे लेवल्स आहेत, सगळे लेवल्स असतात. तुम्ही बोललात जसं समुद्र रेस्क्यू असो का डेब्रीज असो, तर नुसतं फायर ब्रिगेड बोलण्यापेक्षा ही इमर्जन्सी सर्व्हिसच झाली. तुम्ही आता ऍक्च्युली कसं आहे, मॉडर्न बिल आहे आपल्याकडे. मॉडर्न बिल म्हणजे पूर्वी त्याच्यावरती सगळे फायर ऍक्ट बेस झाले होते. तर त्या मॉडर्न बिल मध्येच आपल्याला असं प्रामुख्याने तिथे म्हटलेलंच आहे फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस. करेक्ट. नुसतं फायर सर्व्हिसेस नाही, फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस. म्हणजे कोणती इमर्जन्सी असेल तर आम्ही रिस्पॉन्ड करणार. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे इमर्जन्सीज आहेत तर काय ट्रेनिंग प्रोसेस आहे? म्हणजे कारण त्या सिच्युएशन, त्या परिस्थितीमध्ये जाणं, त्या परिस्थितीमध्ये जाऊन त्या परिस्थितीचं सोल्युशन म्हणणं, काय कशी ती ट्रेनिंग होते? काय एकतर फिजिकल ट्रेनिंग कशी होते आणि माइंडसेटची ट्रेनिंग कशी होते, ह्याच्यावर थोडं आम्हाला सांगा. ह्याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये कसं असतं, आता आपण समजा रिक्रुटमेंट झाल्यानंतर आपलं 6 महिन्याचा ट्रेनिंगचा कालावधी आहे. त्या 6 महिन्याच्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये सुरुवातीला आम्ही ज्यावेळी लागलो 2006 ला, तेव्हा आम्हाला भांडूप कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनिंग चालू होती. तर आम्हाला सुरुवातीला पहिल्याच दिवशी 16 किलोमीटर रनिंग केली. तर आम्ही मनातल्या मनात विचार करतो, अरे आग लागल्यानंतर आगीवर जायचंय की पळायचंय. साधारण काय एज होतं म्हणजे न्यू रिक्रुटचं काय? 24. सो 24-25 एज मध्ये आपण द यंगेस्ट फायर ऑफिसर जे आपण बोलू शकतो. तर त्याच्यामध्ये जेव्हा 16 किलोमीटर पळवलं तेव्हा आम्ही सर्व हाच विचार करत होतो की आगीपासून पळायचंय की आगीवरती काम करायचंय. मग तेव्हा आपल्याला कळत नव्हतं की हे का पळवतायत. तर कालांतराने कळायला लागलं की तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी रनिंगने वाढते. लंग्सची कॅपॅसिटी का वाढवत आहे? तर ज्यावेळी आपण एखाद्या ठिकाणी जातो तर त्वरित आपण BSED घालत नाही. पहिला आपण त्या पूर्ण याचा मायना करतो, सगळं बघतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती डिसिजन घेतो. तर जो धूर जातो ना, ती कॅपॅसिटी पाहिजे की तुम्हाला धुरामध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे. तर त्या धुरामध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी तुमचे एंड्युरन्स वाढवतात ट्रेनिंगमध्ये. रनिंग म्हणा, लॅडरवरती क्लाइम्बिंग म्हणा. आता तुम्ही सर्व ठिकाणी असं बघाल की माणूस पूर्वी बरेच सुखसोयी, पैसे आले, हे आलं, पण आता पाठी कुठे लागतोय? माझी हेल्थ. मग तो ट्रेनिंगला जाणार, मग ते त्या ट्रेडमिलवर धावणार, थोडंसं इन्क्लाइन करणार, डिक्लाइन करणार. मग हे करण्यापेक्षा आम्हाला आमच्या ट्रेनिंगमध्येच रनिंग, लॅडर क्लाइम्बिंग, लॅडरवरतून जिवंत रेस्क्यू म्हणजे आपला पार्टनर घ्यायचा आणि त्यालाच आपल्या खांद्यावरती बसवायचा. म्हणजे तो एकदा खांद्यावरती बसवा की त्याची जी भीती असते ती आपोआप जाते. कारण तुम्ही जेव्हा 30 फुटावर बसता आणि असं खाली बघता एखाद्याच्या खांद्यावर बसलायत, हा आपल्याला खाली नेईल की नाही, पण तो ट्रस्टचा भाग आहे की आपल्या पार्टनरवरती ट्रस्ट किती आहे. मग तिथे तुमचं कोऑर्डिनेशन चालू होतं ट्रेनिंगमध्येच की याच्यावरती मला विश्वास ठेवायचा आहे. मी जेव्हा कॉलवरती जातो तेव्हा मी एकटा काही नाही करत. मी काही सुपरमॅन नाही आहे, मी माझ्या टीम सोबत जाणार आहे. तर ही एक गोष्ट तिथे शिकवली जाते. काय तर तुम्हाला कसं टीमवर्क करायचं आहे. तर तिथे टीमवर्क शिकवलं जातं. एंड्युरन्स सुद्धा दिला जातो. परत आमच्याकडे सिम्युलेटर्स आहेत. म्हणजे BA सेक्शनची ट्रेनिंग होते. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट म्हणजे BSED आपण परिधान करतो आणि आपण मास्क लावतो
मास्क लावल्यानंतर जेव्हा तुम्ही सिलेंडर लावता त्यावेळी जेव्हा पहिल्यांदा एखादा माणूस लावत असेल तो BS8 त्याला भीती वाटते, कारण तो पर्टिक्युलर तेवढ्याच पिरियडला श्वास येत जात राहतो आणि ते घालून तुम्हाला सिम्युलेटर मधून फिरायचं असतं आणि त्या सिम्युलेटर मध्ये पूर्ण काळोख केलेला असतो आणि सिम्युलेटर मध्ये धुरासारखं वातावरण निर्माण केलेलं असतं आणि कधी कधी डमी पण ठेवलेला असतो की समजा तुम्ही धुरात गेलात आणि बॉडी लागली तर तिथे तुम्ही घाबरला नाही पाहिजे. कधी काय असं होतं की अरे हे काय लागलं आणि भीती वाटते, मग त्या गडबडीमध्ये आपण काय ना काय असं करतो पॅनिक सिच्युएशन मध्ये की ते आपल्याला धोकादायक होतं. पण मग ही बॉडी वगैरे जी ठेवली असते ती सांगितली नसते जो आता ते तुम्हाला रिअल नसतं, डमी असतात. नाही म्हणजे सिच्युएशन रिअल क्रिएट करतात की काय काही त्याच्यामध्ये टनेल सुद्धा ठेवलेला असतो. टनेल मधून तुम्हाला झोपूनच जायचं, टनेल मधून झोपला नाहीत तर तो BS8 ने तुम्ही इंटरच करू शकत. हे सिव्हिलियन्सना बघायला आम्हाला व्हिडिओवर हो जर आम्हाला ते शूट करायला मिळालं तर आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत ते घेऊन येऊ. रिक्रुटमेंट आता 25 तर जर फायर ब्रिगेड इट्स लाईक नॅशनल सर्व्हिस, लाईक आर्मी, लाईक पोलीस. रिक्रुटमेंटसाठी जर कोण बघतंय ज्यांना वाटतं की मला फायर ऑफिसर व्हायचंय तर काय त्याची प्रोसेस आणि का म्हणजे तुम्हाला एक फायर ऑफिसर म्हणून काय एक ते फिलिंग असतं, ह्या दोन गोष्टी कुठला. आता रिक्रुटमेंट म्हणाल तर त्याचा एलिजिबिलिटी तो क्रायटेरिया आहे, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आम्ही ज्यावेळी लागलो त्यावेळी आम्हाला BSc म्हणजे ग्रॅज्युएट, म्हणजे तुम्हाला BSc मध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे आणि लास्ट इयरला तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट पाहिजे. ओके. आणि केमिस्ट्रीमध्ये 60% अबव तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे. ते तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन होतं. त्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनवरती तुम्ही फॉर्म भरायचा होता त्यावेळी आणि मग आमच्या एक्झाम्स घेतल्या, जशा आपल्या रिटर्न एक्झाम होतात. त्या रिटर्न एक्झाम पास झाल्यानंतर मग काही कॅन्डिडेट सिलेक्ट केले आणि त्या कॅन्डिडेटला मग फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी बोलवलं. मग आता फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये 800 मीटर रनिंग असते. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 800 मीटर कम्प्लीट करायचं आहे. 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटाच्या 1 सेकंद जरी वरती गेला तर तो तिथून बाद होतो, डिस्क्वालिफाय. तो डिस्क्वालिफाय राऊंड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डमी घेऊन 60 मीटर चौकोनामध्ये धावायचं आहे. हे बिफोर ट्रेनिंग, हे फक्त बिफोर ट्रेनिंग सिलेक्शनसाठी म्हणतोय, सिलेक्शनसाठी म्हणतोय. त्यानंतर शॉर्टपुट असतं, गोळा फेक असतो, नंतर रोप क्लाइम्बिंग असतं. एक 25 फुटाचा रोप असतो, त्याला तुम्हाला चढायचं असतं. त्याला पोर्शन ठेवलेले असतात. मी एवढा चढलो तर एवढे मार्क, एवढा चढलो तेवढं, 25 फूट पूर्ण चढलो तो फुल मार्क्स. नंतर मग लॅडर असते, तर लॅडरला सर्टन टायमिंग ठेवलंय. त्या टायमिंग मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला फुल मार्क्स. त्याच्या पुढे पुढे जसा 1-1 सेकंद वाढत जाईल तसा तुमचा मार्क कट होत जातो. आणि लॅडर चढायची आणि तो पाय लावून फक्त खाली यायचा, त्यावेळी डमी नसतो, फक्त लॅडर चढायचं असतं. आणि त्याच्या अगोदर म्हणजे हे जे सगळं तुम्हाला मैदानात करायचं असतं. पण इथे जाण्यासाठी ज्यावेळी तुम्ही एक्झाम पास करून येत आहे तर पहिली तुमची चेस्ट मेजरमेंट होते. चेस्ट मेजरमेंट नंतर हाईट मेजरमेंट होते. हाईट ऑलमोस्ट 172 सेंटीमीटर आणि चेस्ट 85 आणि फुगून एक 90-95 म्हणजे फुगली पाहिजे, कारण का ती लंग्स कॅपॅसिटी पण बघतात. हे तुमचं फिजिकल क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर मग तिथे सिलेक्शन झाल्यानंतर मग बाकीचे जे इव्हेंट्स आहेत ते पास करायचे आहेत. मग त्या इव्हेंट्समध्ये जे मार्क्स मिळणार आहेत त्या मार्क्सवरती मेरिट लागते. मग त्याच्यात मध्ये पण कोणी हेवी लायसन्स म्हणजे ड्रायव्हिंग केलेलं असतं, MSCIT केलेलं असतं, तर त्यांच्या मार्कांमध्ये डिफर होतं. म्हणजे त्या मार्क्समध्ये एक्स्ट्रा नॉलेज काय आयटीचं आहे, काही जण आपल्या जे महाराष्ट्र फायर सर्व्हिसला सांताक्रूजला कोर्स झालेले आहेत त्यातले सब ऑफिसर कोर्स केलेला असतो, त्यांना ऍडिशनल मार्क्स असतात. म्हणजे ही रिक्रुटमेंट जी झाली मोस्टली जास्त करून जे रिक्रुटमेंट्स आहेत ते कुठून होत आहेत सध्या? शहरातून होत आहेत, गावातून होत आहेत, का छोट्या शहरातून होत आहेत, का मुंबईतून? तुम्हाला तर म्हणजे कुठे आता रिक्रुटमेंट कुठून होतीये? ऍक्च्युली कसं की आता वॉक इन इंटरव्ह्यू आहे. म्हणजे पूर्वी रिटर्न एक्झाम व्हायच्या, आता रिटर्न एक्झाम होत नाही, आता वॉक इन इंटरव्ह्यू होतो, डायरेक्ट फिजिकल होतात. तर त्यामुळे कसं आहे फिजिकल मध्ये जास्त जे विलेज म्हणजे बाहेर गावचे असतात ते लोक त्यांचा एंड्युरन्स चांगला असतो, काम केलेलं असतं, रनिंग, आणि त्यांच्याकडे कसं बरेच जण ते प्रॅक्टिस पण करत असतात. आपल्याकडे मुंबईमध्ये कसं आपण शिक्षण करतो पण आपण रनिंग वगैरे करूच शकत नाही, कारण मैदानच उरलेले नाहीत. गावी त्यांना मोकळे मैदान वगैरे असतात तर ते जास्त येतात, गावातले लोक वगैरे जास्त येतात, कारण पोहणं, रनिंग त्यांचा एंड्युरन्स चांगला असतो, तर जास्त सिलेक्शन त्यांचं होतं. मग रिक्रुटमेंट झाल्यावर कोण कुठल्या सेंटरमध्ये जाणार ह्याचं काय साधारण
ते कसं असतं, आता आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे ओके. आणि त्यांचे बरेचसे डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याकडे आलेले असतात. म्हणजे त्यांच्या घराचा ऍड्रेस वगैरे ते लोक देतात, वास्तव्याचा पत्ता. त्या वास्तव्याच्या पत्त्यावरून एकंदर वरती प्रशासनातून डिसिजन घेतलं जातं की बाबा हा इथे राहतोय तर या पर्टिक्युलर स्टेशन त्याला जवळ पडेल. ओके. मग त्यानुसार त्यांना त्या स्टेशनला डिस्ट्रीब्यूट करतात आणि आपली जी स्ट्रेंथ आहे म्हणजे फायर स्टेशनला काय लागणार आहे ते ऑलरेडी त्यांच्याकडे असतं. शॉर्टेज किती आहे, एक्सेस किती आहे, तर त्याप्रमाणे मग ते प्रत्येक फायर स्टेशनला फायरमन ट्रेनिंग सेंटरवरून ट्रेनिंग सेंटरवरून मग ते इम्पार्ट करत जातात, देत राहतात. ओके. तर साधारण तुमच्या सांगण्याप्रमाणे शहरातून रिक्रुटमेंट कमी आहे कारण ती फिजिकल एन्ड्युरन्स म्हणा आणि या कमी सगळ्या व्हायला गोष्टी मिसिंग कमी आहे. व्हायला लागल्या. आता कुठली एमर्जन्सी असते तर आपल्याकडे 101 नंबर आहे. ती विरारला असो, नालासोपारा, मुंबई, कुलाबा. मग 101 नंबरवर फोन केल्यावर किती वेळ लागतो त्या पर्टिक्युलर जवळच्या फायर ब्रिगेड पर्यंत तो मेसेज पोहोचायला, आणि ती प्रोसेस कशी आहे, म्हणजे काय सेंट्रल नंबर कसं होतं ते, ती प्रोसेस कशी चालते? आता जसा पोलिसांचा 100 नंबर आहे तसा आपला फायर ब्रिगेडचा 101 नंबर आहे. तुम्ही 101 नंबर डायल केल्यावर तो आपल्या कंट्रोल रूमला जातो. कंट्रोल रूम हे भायखळा फायर स्टेशनला आहे, म्हणजे आपण जिथे आहोत ओके. तिथेच आहे, 3rd फ्लोअरला. तिथे कॉल आल्यानंतर ते कॉल रिसिव्ह करतात. कॉल रिसिव्ह केल्यावर ऍड्रेस घेतला जातो पर्टिक्युलर, कारण जर तुम्ही ऍड्रेस नाही घेतला तर ती गाडी पाठवता येणार नाही. खरं. आता समोरचा जो तक्रारदार आहे किंवा जो काही तुम्हाला माहिती देणार आहे तो घाईत असतो किंवा घाबरलेला असतो, पॅनिक सिच्युएशन मध्ये असतो. त्याने मला सांगितलं BA रोड, बाबासाहेब आंबेडकर रोड एवढंच, तर मी गाडी नाही पाठवू शकत. मी म्हटलं वोल्टाज, जय हिंद, काहीतरी लँडमार्क सांगितलं. या गोष्टी जर पर्टिक्युलर आल्या ऍड्रेस मधनं तर त्या कंट्रोलवाला जो तिथे बसलेला आहे, जो रिसिव्ह करतोय कॉल, त्याला सोयीस्कर होतं की आपण पटकन गाडी पाठवू शकतो. त्यामुळे आपण जो माहितीदार देणार आहे त्याच्यावरती फार डिपेंड आहे की काय सांगतोय तो, बेसिक इन्फॉर्मेशन काय देतोय, ऍड्रेस द्या, पर्टिक्युलर लँडमार्क द्या आणि काय झालंय हे थोडक्यात सांगा. तर तुमच्याकडे विदिन 5 मिनिट तिथे कॉल व्हेरीफाय होणार आहे आणि 5 मिनिटात आपल्या पर्टिक्युलर फायर स्टेशनला, समजा माझ्याकडे कॉल आहे बायकाला, तर ते मला जसा कॉल आला, म्हणजे आता सकाळी 7ला कॉल आला, 7:01 आतमध्ये माझी फायर इंजिन कॉलवरती बाहेर गेली पाहिजे. आपली टीम एवढी अलर्ट असते आणि रेडी आहे की विदिन अ मिनिट वी कॅन लीव्ह. विदिन अ मिनिट. सो रिस्पॉन्स टाइम 5 मिनिटं आहे फोन केल्यावर त्या पर्टिक्युलर ह्याला. ओके. होक्स कॉल आणि जेन्युइन कॉल मधला डिफरन्स कसा म्हणजे कळतं? ते कसं आहे, आता तिथे आपले कंट्रोलला बसलेले आहेत ते बरेच अनुभवी आहेत. अनुभव. तर ते समोरचा काय बोलतोय ते तिथे बसूनच पारखतात. अच्छा. की ह्याचं काय बोलणं चालू आहे. पण आता काय, पूर्वी प्रोटोकॉल होता, आपण कॉल व्हेरीफाय करायचो. म्हणजे आता तुम्ही मला कॉल केला तर कॉलचा नंबर तिथे यायचा, तिथे टेलिफोन कॉलर आयडी, आणि आपण नंबर सुद्धा नोट डाऊन करायचो. मग आपण पुन्हा त्यांना फोन करायचो. जर त्याने पिकअप केला आणि व्हेरीफाय केला तर आपली गाडी जायची. हा पहिला प्रोटोकॉल होता. आता हल्ली समोरचा काय बोलतो त्याच्यावरून पहिली गाडी टर्नआउट केली जाते. तो हॉक्स कॉल आहे, कन्फर्म आहे, तो नंतर जाऊन तिथे व्हेरीफाय होतो. कारण का बऱ्याच वेळा अशा घटना झाल्यात की आपण समोरचा काहीतरी कुठून तरी थाप मारतो आणि खरंच दुसरीकडे कॉल झालाय पण आपली गाडी जात नाहीये. कारण तो बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं की फोन बिझी लागायचा, त्याला फोन केला, त्याचा फोन बिझी लागलाय, तर आपला कॉल व्हेरीफाय होत नाहीये. पण कॉल आहे, पण त्याकरता आपण तो प्रोटोकॉल ठेवलेला आहे. पण तरी आपण व्हेरीफाय करतो. कॉलवर फायर इंजिन सोडली जाते पण परत आपण पुन्हा फोन करतो. व्हेरीफाय करताना एवढंच विचारतो, बाबा काय झालंय. मग त्याने जर सांगितलं की एक्स्ट्रा मदत लागणार, समजलं की अजून जास्त मोठी आग आहे, मग आपण आजूबाजूच्या फायर स्टेशनच्या गाड्या पण त्या मदतीला पाठवतो. आता सिटी आणि सबब एरियामध्ये प्रॉब्लेम हाच होतो, सिटीला फायर स्टेशन खूप जवळ आहे तर मदत फटाफट येते आणि ट्रॅफिक नसतं. तुम्ही तेच सबबला जावा, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कधी गाडी आपली गेली की ती एवढी अडकते, तर फायर स्टेशन सुद्धा लांब आहेत. आणि आता फायर स्टेशन बांधायचं काम चालू आहे जवळपास. अच्छा. हा, नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. ओके. जसं एरियानुसार. साधारण किती अजून आपण अजून 10 फायर स्टेशन तरी चालू होतील, अजून प्रपोज्ड आहेत. अच्छा, ऑन पेपर प्रपोज्ड आहेत. ओके. हा, आणि काही बांधून झालेले आहेत नवीन. ठाकूर कॉम्प्लेक्सला आता जस्ट झालेलं आहे. पूर्वी ना तुमचं बोरिवली फायर स्टेशन, दहिसर फायर स्टेशन हे नव्हतं. अच्छा. तिथे कांदिवली फायर स्टेशन कव्हर करायचं, म्हणजे केवढा मोठा परिसर कव्हर करायला लागला. हा, आज ती एक शहर झाली. कारण का मी जेव्हा 2004ला मी कॉलेजला होतो तेव्हा मी फायर ब्रिगेडला कॉल केला होता, आमच्या इथे आग लागलेली, आणि मी स्वतः बोलवतो, अरे फायर ब्रिगेड का नाही ते मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला कळलं की कांदिवली फायर स्टेशन फक्त अस्तित्वात होतं, त्यामुळे तिथून यायला गाडी एवढा वेळ लागणारच आहे. आणि जसं तुम्ही विचारलं की रिक्रुटमेंट नंतर जेव्हा तुम्ही येता ऍज अ ऑफिसर
तर तुम्हाला काय फिलिंग असतं ज्यावेळी आपण एखाद्या कॉलवरती एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या पक्षाला जरी वाचवतो ना आणि पक्षाला जेव्हा सोडतो आणि पक्षी उडून निघून जातो ना, ते जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, फार वेगळं असतं, बरं वाटतं. इवन ह्याच्यावरच मला यायचं होतं की ही जी फिलिंग आहे, तर जसं आपण आधी बोलत होतो बिफोर कॅमेरा पण सरांबरोबर चर्चा झाली होती की जे मेजर काही इन्सिडेंट झालेत मुंबईत, तुम्ही त्या सगळ्यामध्ये तुमचा रोल होता रेस्क्यू मध्ये. 26/11 होता, कमला मिल्स होतं. तर एक एक करून आपण जरा ते म्हणजे रिअल टाइम इन्सिडेंट काय असतात, काय सिच्युएशन असते त्यावेळेला, काय माइंडसेटने जाता आणि मग पार रेस्क्यू होईपर्यंत आम्हाला जरा त्याच्यावर तुम्ही. 26/11चा कॉल असा होता की तो आम्हाला एकदम नवीन होता. म्हणजे आम्ही कधीच असा कॉल म्हणजे फायर ब्रिगेडने अनुभवलाच नव्हता. ज्यावेळी कॉल मिळाला, म्हणजे मी इथे तेव्हा लोअर पोस्टला होतो, असिस्टंट स्टेशन ऑफिसर. ते इन्चार्ज होते मांजरेकर साहेब. तर ते लोकांना सगळ्यांना कॉलवरती सोडलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी शिफ्टला आलो. म्हणजे आम्ही त्यावेळी शिफ्टला कामात करायचो, म्हणजे 8 hours शिफ्टमध्ये काम करायचो. पण आम्ही ज्यावेळी गेलो, माझे बाबा पोलीसमध्ये होते, मी ताज हॉटेलला गेलो आणि बाबा पण तिथेच ड्युटीला, मी पण तिथेच ड्युटीला. आणि सडनली आमचे करगोपीकर साहेब म्हणून होते, तिथे जॉईंट चीफ होते तेव्हा, जॉईंट चीफ पोस्ट होती, आता नाहीये. तर त्यांनी म्हटलं की नरिमन हाऊसला बरीच फायरिंग होते, तर तिथे आपल्याला जायचंय. रोप रेस्क्यूच्या टीम मध्ये मी होतो. तर ते रोप रेस्क्यू वगैरे NSG कमांडोला रोप्स पाहिजे, त्यांना गरज आहे, तर आपण फक्त रोप्स द्यायचे. तर ज्यावेळी आम्हाला असं सांगण्यात आलं तेव्हा आम्हाला जीप दिली वेगळी आणि म्हटले तुम्ही 3 जण, माझ्यावर एक गोंजारी म्हणून होता, प्रवीण गोंजारी, जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत, आणि ॲलेक्स आणि मी, असे 3 जण आम्हाला बसवलं आणि आम्ही नरिमन हाऊसला आलो. तेव्हा बाबा बोलतात फक्त की नरिमन हाऊसला चाललाय, जरा व्यवस्थित जा. तर आम्ही तिथे गेल्यानंतर फार खतरनाक फायरिंग चालू होती. म्हणजे अक्षरशः त्यांना आपल्या न्यूज मधूनच कळत होतं की वरून कमांडो उतरतात आहेत आणि ते बरोबर तिथे त्यांना फायरिंग चालू होती. तर आम्हा दोघांना बाहेर ठेवलं, ॲलेक्स जो फायरमॅन आहे मला बाहेर ठेवलं आणि गोंजारी म्हणून आहे त्याला आतमध्ये नेला. तर आम्ही असंच प्रे करत होतो की आतमध्ये गेला, हा फक्त बाहेर येऊ दे. तो आतमध्ये गेला आणि तो NSG कमांडो सोबत तिथे बसून होता, त्यांना रोप देऊन. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने त्याचा अनुभव सांगितला की एवढ्या खतरनाकरित्या ते आतमध्ये चालू होतं. तर जे NSG कमांडो टॅकल करत होते ते तर हॅट्स ऑफ आहे, कारण का त्याच्यामुळे जो ताज अटॅक होता तो फार आपल्याला थोडक्यात कंट्रोल करण्यात आला. नाही तर त्यांनी खूप नुकसान केलं होतं. ते काय करायचे, ताज हॉटेलला आले की सटन फायरिंग करायचे आणि त्यांनी ना सगळे सोफा फर्निचर सगळे ना विंडो आणि त्या साईडला लोटून ठेवले होते. आणि ज्यावेळी आम्ही आतमध्ये एंट्री केली, म्हणजे सगळं झाल्यानंतर सगळं म्हणजे त्यांना टेररिस्टला मारलं NSGने आणि आम्ही आतमध्ये गेलो, तर आपले बदाम आणि खजूरचे असतात ना, खजूर असे टाकलेले होते. म्हणजे ते पूर्ण साहित्यच घेऊन आले होते, त्यांना इथेच वास्तव्य करायचं होतं. आणि नशीब त्या NSG कमांडोने एवढी प्रॉपर ऍक्शन घेतली. त्यांचं तुम्ही काम बघाल ना, आपण पोलिसांचं काम बघतो, पण पोलीस कसे थोडंसं लॉ म्हटल्यावर थोडेसे अग्रेसिव्ह होतात, पण NSG कमांडो एवढे काम होते ना, फक्त त्यांचं ऍक्शन फक्त त्यांच्या मुवमेंटवर होती, फक्त बोटावरती किंवा आईज वरती, तेवढंच समजायचं ते. आणि त्यांच्याबरोबर ज्यावेळी आम्ही म्हणजे आमच्या टीम तिथे गेल्या, तर आमच्या टीम अक्षरशः तिथे लॅडर लावून रेस्क्यू करत होत्या सुरुवातीला, की फॉरेनर्स होते त्यांना बाहेर काढा. आणि म्हणजे अटॅक चालू असताना रेस्क्यू चालू होता सुरुवातीला. देसाई साहेब म्हणून होते, ते वारले, म्हणजे आपल्या भेंडीबारला एक बिल्डिंग पडली होती त्याच्यात ते वारले. ते तिथे त्यांना अवॉर्ड भेटलेले आहे. ते लोक रेस्क्यू करत होते आणि माहिती सुद्धा नाही की फायरिंग होईल आणि आपण मरू, पण ते करतात. तुम्हाला कल्पना होती हा टेररिस्ट अटॅक आहे तेव्हा? कल्पना आलेली, एवढी फायरिंग चालू आहे. तर टेररिस्ट आणि लोकल पण काय गँग वॉर, शूट आउट? सुरुवातीला ज्यावेळी गेले ना, त्यावेळी जो फर्स्ट अराइव्हिंग होता त्याला आयडिया क्लिक होत नव्हती, कारण पोलीसवाले जास्त ते बाहेर पसरवायला देत नव्हते. नंतर मग थोड्या वेळानं जसं कोऑर्डिनेशन व्हायला लागलं पोलिसांबरोबर, त्यानंतर एक सर्वांना आयडिया आली की हे काहीतरी विचित्र आहे. मग त्यावेळी सुरुवातीचे जे रेस्क्यू होते पटापट ते करण्यात आले आणि ते काय करायचे, सर्टन ठिकाणी कुठेही बॉम्ब टाकायचे आणि बॉम्ब टाकायचे आणि पेटवायचे मुद्दामून, कारण का जे खाली टीम आले त्यांचं म्हणजे जे माइंडसेट चालू तो आपण पलटवायचा, म्हणजे त्यांचा प्लॅन आपण चेंज करायचा, म्हणून कुठेतरी पेटवून द्यायचे. मग ते विजवायला आम्हाला त्या ठिकाणी जायला लागायचं. त्या ठिकाणी काही ठिकाणी आपल्या स्पेशल अप्लायन्स आहेत, ALP, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म, तर तिथे ड्रायव्हर होते तावरे म्हणून, त्यांनी सर्व रेस्क्यू करताना लावलं. आणि ज्यावेळी
ALP मेकअप होत होती तेव्हा वरून हँड ग्रेनेड पडला. तो फक्त लांब पडला, पण त्याचे जे छर्रे होते ते त्यांच्या पायात घुसले. मग 1-2 दिवसानंतर मग सगळ्या तिथे गाड्या तर लावल्याच होत्या, पण नंतर मग पोलिसांनी मग बॅक करायला सांगितलं होतं, कारण NSGचा आतमध्ये एंट्री झालेली होती. आणि असं पण काही ठिकाणी झालं की त्यांनी आग लावल्याने धूर झाला, तर NSG कमांडोच घुसमटायला लागले. मग त्यांना काढायला आपल्याला लॅडर लावायला लागली. मग आपली लॅडर लावून NSG कमांडोना आम्ही बाहेर काढलं. हो, म्हणजे यू आर वर्किंग विथ NSG कमांडो. मग अशा वेळेला म्हणजे NSG कमांडरचं ट्रेनिंग, त्यांच्याकडे तर गेअर्स आणि किट्स, तर आपण किती आपली कशी तयारी होती, मुंबई फायर ब्रिगेडची कितपत तयारी होती इन टर्म्स ऑफ इक्विपमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी टू हँडल सच सिच्युएशन्स? ऍक्च्युली आम्ही तसं खरं बघायला गेलं तर आम्ही टेररिस्ट अटॅकला खरंच तयार नव्हतो त्या सिच्युएशन. आणि तेव्हा इक्विपमेंट्स आपले एवढे ऍडव्हान्स नव्हते. आणि ज्यावेळी 26/11चा अटॅक झाला आणि तेव्हा फायर ब्रिगेडचे जवान दिसायला लागले पब्लिकला किंवा म्हणा गव्हर्नमेंटला माहित होतं, पण ते काम काय करतात एक्झॅक्टली. तुम्ही आता मी स्वतः MSc आहे, मास्टर ऑफ सायन्स आहे. माझे मित्र माझ्यावर असतात, अरे काय कावळा काढून आला, अरे काय ऑइल साफ कर, पण त्यांना एक्झॅक्टली माहित नाहीये मी काय काम करतो ते. पण ज्यावेळी समजायला लागलं लोकांना की यांचं काय काम आहे, मी ज्यावेळी तो पीपी घालतो, पीपीची पॅन्ट घालतो, गमबूट घालतो, त्यावेळी ऑलमोस्ट माझ्याच अंगामध्ये वजन वाढलेलं असतं. माझा 70 आणि वरती 10 किलो, परत ते BS6चं 14 किलो असं वजन घेऊन मी जर 20 माळ पण चालत गेलो तर 20 माळ गेल्यानंतर माझी स्टॅमिना काय राहणार आहे, आग विझवायचा. आणि जो डिहायड्रेशन होतो, आता तुम्हाला आग लागली तर तुम्हाला माहित नाही तुम्ही किती तासाने येणार आहे, 4 तास, 5 तास, 6 तास तुम्ही आतमध्ये आहे. जो डिहायड्रेट होते, पाणी पण मिळत नाही त्यावेळी तुम्हाला कधी कधी असं होतं की जे आमचं पाईप मधून पाणी येतंय ते मारा किंवा ते पिया, त्या ह्याच्यावरती तुम्हाला सर्वे करायला लागते. तर तो 26/11 आता जसं तुम्ही बोललं, जेव्हा आग लागली, आपण मागच्या काही वर्षापूर्वी डिसेंबर, कमला मिल्स 2018 कोविडच्या आधी, बरोबर तुम्ही तिकडेही होता. हो, त्याबद्दल, कारण तिकडे तर आग होती. 26/11 तरी टेररिस्ट अटॅक होता, केओस होता, ही तर प्रॉपर आग. काय होता तो एक्सपिरियन्स? म्हणजे मी त्यावेळी 2017ला जस्ट 24 तासामध्ये पदार्पण केलं होतं. म्हणजे मी पहिले 8 आवर्स ड्युटीमध्ये होतो आणि प्रमोशन होऊन मी ते भायकाला आलो होतो. फर्स्ट माझी पोस्टिंग भायकाला होती आणि आम्हाला 12-12:30चा कॉल होता आणि मला कंट्रोल रूमकडून फोन आला डायरेक्ट की मेजर कॉल आहे कमला मिलला आणि माणसं बरीच फसलेत. तर मी माझ्या घरातून धावत येत होतो, तेच खाली ओरडत होतो की पटापट चला, मेजर कॉल आहे. तर आमच्या गाड्यांचे सिग्नल बरेच लागले होते, 2 फायर इंजिन, JT आणि ALP. तर फायरमन सुद्धा, म्हणजे इव्हन दुसऱ्या दिवशी आमची याच्यावरती चर्चा झाली तेव्हा फायरमन जस्ट असे बोलत होते की आज आपल्या गाडीवरती फार चांगला क्रू आहे, आज मोठा कॉल झाला तर बरं होईल. आणि तो कमला मिलचा कॉल झाला 12:30ला. म्हणजे अजूनही माझ्या अंगावर कॉल काटा येतो. 12:30ला कॉल केला तेव्हा वरळी, तो सेक्शन वरळीचा आहे, आमचा सेक्शन नाही. तर वरळीची गाडी विदाऊट ऑफिसर होती. तर त्या वरळीचा जो लिडिंग फार्मर होता, म्हणजे इन्चार्ज होता, त्याने लेवल 2 दिली होती, म्हणजे आमचा जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे. आणि ज्यावेळी आम्ही गेलो तिथे त्यावेळी बघितलं तर पूर्ण टॅरेस आग पूर्ण पसरलेली आहे. आणि तिथे पोलिसवाला होता. तर त्या पोलिसवाल्यांना विचारलं काय झालंय म्हणून. तर पोलिसवाला म्हटला माणसं फसलीत बरीचशी. म्हटलं माणसं कुठे फसलीत? तो म्हणतो टॅरेसवरती माणसं फसलीत. तर मग त्याला म्हटलं तुम्ही दाखवाल का? तर ते म्हटले चला दाखवूया. तर आम्ही टॅरेसवरती जसे गेलो तशी आग होती बरीचशी आणि टॅरेसवरती आग विझवत एका ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी गेलो आणि समोरच्या टॅरेसवरून पब्लिक ओरडायला लागली की टॉयलेटमध्ये माणसं फसलेत. मग आम्ही टॉयलेटमध्ये गेलो तर पूर्ण 14 माणसं अशी एकावर एक पडलेली होती. तर आम्ही पहिला फर्स्ट एडचा ट्राय केला, पण कळालं की काय प्रयत्न करण्यात अर्थ नाही, त्यांना पटकन आपण ॲम्ब्युलन्सने पाठवूया. त्यांना आपण खाली रेस्क्यू करून ॲम्ब्युलन्सने पाठवलं. जसं तुम्ही बोलला बॉडी, प्रत्येक फायरमॅननी बॉडी, त्याच्यामध्ये एक बाउन्सर होता. तो बाउन्सर इतका हेवी होता की माझा कलिग आहे देवाळे, अरुण देवाळे म्हणून, स्पेशली नाव घेतो त्याचं कारण तो माझ्यावर आला होता. माझं नाव ऐकलं म्हणून तो माझ्या टीमच्या इथे आला आणि त्याला बोललो की तू बाउन्सरला फक्त घेऊन जा. आम्ही बॉडी नाही म्हणत, सुरुवातीला आमच्यासाठी विक्टिमच असतो. तर त्याला जेव्हा घेऊन गेला तो आणि वरती आला तो एवढा दमला होता, कारण एक माळा ऑलमोस्ट 20 फुटाचा होता, कमर्शियल होता. एक माळा 20 फुटाचा होता आणि 4 माळे होते. तर ते जवळपास 8 माळ्याच्या सारखी हाईट होती, 24 मीटरची हाईट होती. आणि नंतर मग आमचे तांडेल
फायरमन असे रेस्क्यू करायला लागले. मग मी वॉकी टॉकीवरती खाली मेसेज ट्रान्समिट केला की मला मदत हवे, मला क्रू मेंबर्स जास्त हवेत आणि स्ट्रेचर हवेत, कारण माझा एकच क्रू होता, 4 फायरमन. ह्या सगळ्यामध्ये तिकडे धूर आहे, आग आहे, म्हणजे ही सिच्युएशन आहेच आणि त्यात हे सगळं चालू आहे. ते टँगो चार्ली सारखं कधी काळं होतं तसं आमचे चेहरे काय झालेले असतात खाली आल्यानंतर. बापरे, अशा सिच्युएशन मध्ये तुम्हीच ह्युमर शोधू शकता. कारण आम्हाला तर ते, पण ते खूप मेजर, म्हणजे त्यानंतर आय थिंक काल का परवा पूनम चेंबर्स मध्ये एक झालंय जो एकदम रिसेंट आहे. मी 2018 पासून 24 वर उडी मारली. त्याच्यामध्ये असं काही इन्सिडेंट जे एवढे मोठे फायरचे जे एक्सपिरियन्स, मला वाटतं इकडे मागे आपल्या ह्याच्या ब्यू मॉन्टे काय मॉन्टे तिकडे पण एक इन्सिडेंट झाला होता. तिथे आम्ही नव्हतो, पण तिथे 34th फ्लोअरला आग लागलेली. तर जसे आता हाय राईज आहेत, कितव्या हाईट पर्यंत, कुठल्या फ्लोअर पर्यंत आपण पोहोचू शकतो इन टर्म्स ऑफ अवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि इक्विपमेंट? आपली जसं म्हणाल जसं आता समजा फायर किंवा अप्लायन्स म्हणताय तुम्ही, तर अप्लायन्स आपली सर्वात टॉलेस्ट आहे 90 मीटर. हिला हायड्रोलिक प्लॅटफॉर्म 90 म्हणतात, जी बायकाला आहे. तर 90 मीटर म्हणजे ऑलमोस्ट 9-27 270 फूट. तर तुम्ही म्हणाल 270 फूट म्हणजे एक 10 माळ्याचा माळा झाला, आणि तर 27 माळे. तर आपली गाडी कधी अशी लागत नाही, कारण ओपन स्पेसच नसते. बाहेर तुम्ही बघाल तर रोडला एवढ्या गाड्या लागलेल्या असतात, तर गाडी लागायलाच बराच जागा लागते आणि ती अजून पाठी लागते. त्यामुळे ऑलमोस्ट 22-23 माळ्यापर्यंत अँगल जाऊन रीच 22-23 माळ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आता म्हणाल 22-23 माळ्यापर्यंत तुम्ही पोहोचताय, मग तुम्ही वरती फायर फायटिंग कशी कराल? तर वरती फायर फायटिंग करण्यासाठी आपली टीम तयार असते, पण तुमच्या बिल्डिंगला जी फायर फायटिंग सिस्टम प्रोव्हाइड केलेली आहे, इन्स्टॉल केलेली आहे, ती जर मेंटेन नसेल, तिलाच पाणी येत नसेल, तर मग आम्ही वरती जाऊन ती आग विझवायला अजून उशीर लागतो. कारण का आपली लाईन ले करायला तेवढा पर्टिक्युलर टाइम द्यावा लागतो. कारण पहिल्या गाडीवर 4 फायरमन असतात, तर तो होस टाकेपर्यंत किंवा जागा शोधेपर्यंत त्याला एक 15-20 मिनिटाचा अवधी तरी जातो. 15-20 मिनिटं म्हणजे फायरला फार खूप झालं म्हणजे स्प्रेड व्हायला. तर जर फायर फायटिंग सिस्टम तुमची ओके असेल, तर माझा फायरमन वरती गेला धावत, फक्त तुमच्या आउटलेटला होज लावला की घरात पाणी. पण ते सिस्टम जर तुम्ही मेंटेन करत नसाल तर त्याचा नो यूज. प्रत्येक सोसायटीला काय एक मेसेज द्यायचा असेल तर, की फायर सिस्टम किती फ्रिक्वेन्सीनी त्यांनी चेक करत राहायला पाहिजे? त्यांनी कसं असतं, आपल्याकडे दर 1 महिन्याला तरी त्यांनी ऍटलिस्ट चेक करायला पाहिजे. कारण कसं असतं, आपण बऱ्याच मोठ्या हायराईज बिल्डिंग मध्ये जातो, रूम घेतो, आपण विचार काय करतो की माझं दरवाजा कुठे आहे, नॉर्थ आहे, साऊथ आहे, म्हणजे आपण वास्तू बघतो की मला देवारा कुठे लावायचा आहे, घरातला कपाटात असणारी तिजोरी कुठच्या दिशेला ठेवायची, आग्नेयला ठेवायच्या, ईशान्येला ठेवायचे की नैऋत्येला ठेवायचे, या गोष्टी करतो. पण त्या बिल्डिंग मध्ये आल्यानंतर त्या बिल्डिंगसाठी जी सेफ्टी दिली आहे, फायर सेफ्टी, म्हणजे म्हणा लाल पाईप दिलेत, डिटेक्टर दिलाय, इव्हन डिटेक्टरचा कॅप सुद्धा काढलेला नसतो कधी कधी, स्प्रिंकलर दिलेत, चालू आहेत की नाही त्याची खातरजमा करा ना. आता तुमच्याकडे सोसायटी बनते, तर सोसायटी तुमच्या स्वाधीन आहे, म्हणजे सेक्रेटरी चेअरमन आहात, तर नुसते मेंटेनन्स घेते, ठीक आहे, मेंटेन करतोय आपण, प्लंबिंग मेंटेन करतोय, पाणी मेंटेन करतोय, पण फायर फायटिंग सिस्टम सुद्धा मेंटेन करा. कारण का नुसता तुमचा जीव नाही वाचणार आहे, आमचा सुद्धा जीव वाचणार त्याच्यामुळे. कारण आम्ही एकदा वरती गेलो, कारण लोटस अंधेरीचा जो लोटस बिल्डिंगचा कॉल होता, त्या बिल्डिंगला आमची सगळी टीम वरती गेली आणि सडनली आग वरून पडत पडत खालचे फ्लोअर पेटायला लागले आणि आमची पूर्ण टीम वरती अटकली. त्यांना काढायला हेलिकॉप्टर बोलवलं होतं, पण आमची दुसरी टीम खालून गेल्यानंतर पाणी मारलं आणि काय माहित नाही, म्हणजे गॉड्स ग्रेस म्हणा, त्यावेळी एवढी हवा सुटली ना, ती आग हवेनेच अर्धी विझली, तो माळा पूर्ण खाक झाला खालचा विझून. आणि फक्त त्याच्यात आमचा एक फायरमन दुर्दैवाने हे झाला, कारण त्याला वे नाही भेटला पळायला. येवलेकर म्हणून होता, त्याची बॉडी एकदम विचित्र याच्यात काढली होती. ते फार दुःख होतं. म्हणजे जेव्हा आपला माणूस जातो ना, तेव्हा फार दुःख होतं. आणि तो खरंच चांगला फायर फायटर होता. म्हणजे तो त्याची टीम सोडून दुसऱ्या टीम बरोबर काम करायला गेला होता, BSA घालून घुसून. आज त्याची बिचारी लहान मुलं आहेत, आता असतील मोठी, पण शेवटी कोण विचार करत नाही. हा, म्हणजे खूप मोठी रिस्क आहे या जॉब बरोबर, की यू डोंट नो व्हॉट टुडे, आजचा दिवस काय असेल. सुरुवातीला रिक्रुटमेंटच्या तुम्ही बोलला टेस्ट वगैरे होत्या,
जॉईनिंग झाल्यानंतर पण ते मेंटेन करायला काही प्रोटोकॉल्स का काही फ्रिक्वेंटली टेस्ट वगैरे असे असतात का की बघायला की, आणि काय जसं आपण व्हॉलीबॉल आणि स्पोर्ट बघितले पण अजून काय प्रोसेस असतात टू टेस्ट ड्रिल्स वगैरे असं काही काय असतात? आपल्याकडे स्टेशन लेवलला तर सेशन्स असतात. म्हणजे आता तुम्ही जसं बघितलं परेड ड्रिल असते, तर त्याच्याबरोबर त्यांना परेड ड्रिल झाल्यानंतर आम्ही लॅडर क्लाइम्बिंग, रोप क्लाइम्बिंग आणि होज लेईंग करायचं फार इम्पॉर्टंट काम आहे. म्हणजे ते स्वतः खांद्यावरती होज घेऊन वरती जाणार आणि तो होज प्रॉपर ले करणार. होज म्हणजे फक्त दर्शकांसाठी तो पाईप ज्याच्यातून असतो. आपण हो, पाणी मारतो. Yes. पण त्याला तो hose होज एवढा मेंटेन ठेवावा लागतो की तो पाणी मारल्यानंतर तो सुकत गेला, तो सुकल्यानंतर मग गाडीत ठेवा. नुसता तो काढला म्हणजे काम झालं नाही. अच्छा. लोकांना वाटतं की फायर आता आगीवरून आलेत आता हे झोपतील, नाही नाही. तसं नसतं. तो स्टेशनला आल्यानंतर तो होज मेंटेन करावा लागतो. ओके. तर ते आपण नंतर बोलूया. पण ज्यावेळी आपल्या गेटामध्ये म्हणजे फायर स्टेशन, म्हणजे आम्ही स्टेशनला गेट म्हणतो. मी आता म्हणतो कुठच्या गेटात आहे रे, भायखळा अच्छा, गेट. भायखळा gate. आमचं प्रॉपरली असं प्रोनाऊन्सिएशन गेट आहे. तर इथे ड्रिल्स होतात आणि पर्टिक्युलरली सॅटर्डे संडेला आपल्याकडे ADFO म्हणजे असिस्टंट डिव्हिजनल फायर ऑफिसर ही आपल्याकडे पोस्ट आहे. तर ते लोक ड्रिल घेतात सॅटर्डे. ते लोक एक बिल्डिंग अशी ठरवतात. तर आता माझ्या पर्टिक्युलर ज्युरिडिक्शनला ते लोक एक बिल्डिंग ठेवणार आणि त्या बिल्डिंगला जाऊन आपण ड्रिल घ्यायची म्हणजे काय की समजा एखादा सीन क्रिएट करायचा की बाबा याच्या 22व्या माळ्यावर आग लागली, तर तुम्ही काय कराल? मग तुम्ही फायरमनला तो फक्त सीन द्यायचा, ते लोक त्या याच्यावरती रिॲक्ट कसे करतात. मग ते लोक लाईन प्रिपेअर करणार आणि मग तो आपण टाइम नोट डाऊन करतो. अरे आज तुला 45 मिनिटं लागली, आज तुला 30 मिनिटं लागली. मग हळूहळू हा कालांतराने टाइम घटत जातो. मग त्याच्यावरती त्यांचा आपोआप इंड्युरन्स वाढत जातो आणि त्यालाही आयडिया येते की आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये ही हाय रिस्क बिल्डिंग आहे, तर आपल्याला इथे एंट्री अशी करायची. हे सगळे सिनेरिओजवर रेग्युलरली सगळे फायर स्टेशन प्रॅक्टिस करत असतात वेगवेगळ्या सिनेरिओजवर. त्यांना आपण म्हणजे कसं असतं, आपण त्यांना गुंतवत ठेवायचं असतं. हे त्या ऑफिसर इन्चार्जचं काम आहे. तिथे जो पर्टिक्युलर ऑफिसर इन्चार्ज आहे त्याची कला आहे. म्हणजे माझ्या हाताखाली जो मला स्टाफ दिलाय त्याला मी काय ना काय काम देऊन त्यांना गुंतवत राहणार आहे की जेणेकरून त्यांचं ज्ञान सुद्धा वाढेल, त्यांचं एंड्युरन्स वाढेल आणि त्यांच्या स्वतःमध्ये टीम निर्माण होईल. म्हणजे आपण त्यांना असं करायचं की ते माझ्या अपोजिट झाले पाहिजे, ते एक टीम झाली पाहिजे. म्हणजे ही टीम मला कॉलवरती वापरता आली पाहिजे 4 जणांची. हे आपली कला आहे. जसं तुम्ही बोला तुम्ही तुमची टीम, तर एकदा एक काय हायरार्की असते म्हणजे फ्रॉम टॉप टू एकदम फ्रेशली जॉईन, तर कशी हाऊ आर दे पोझिशन? आपल्याकडे लोएस्ट पोस्ट फायरमनची आहे. फायरमन जर त्यांचं प्रमोशन होतं आयदर ड्रायव्हर होतात आयदर लिडिंग फायरमन होतात. पण लिडिंग फायरमन असतो तो शिपचा इन्चार्ज असतो आणि ड्रायव्हर शिप म्हणजे शिप नाही, शिप म्हणजे 7 ते 3 3 ते 11 शिफ्ट. म्हणजे ते आमच्या इथे पाळी म्हणतात. आता पहिली पाळी, दुसरी पाळी, तिसरी पाळी, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. तर त्याच्यामध्ये जो इन्चार्ज असतो, जो रोल कॉल जसा मगाशी बघतो, तर जो अटेंडन्स घेत होता ते तांडेल, ते फायरमनचे सुपरवायझर. ते लिडिंग फायरमन, ड्रायव्हर ऑपरेटर, लिडिंग फायरमन आणि त्यांच्यामध्ये सब ऑफिसर नंतर ASO असिस्टंट स्टेशन ऑफिसर, असिस्टंट स्टेशन ऑफिसर नंतर स्टेशन ऑफिसर नंतर सिनियर स्टेशन ऑफिसर. म्हणजे मी आता ज्या सध्या पोस्टला आहे तो सिनियर स्टेशन ऑफिसर हे ऑलमोस्ट सगळ्या फायर स्टेशनचे ऑफिसर इन्चार्ज आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट डिव्हिजनल फायर ऑफिसर, त्याच्यानंतर डिव्हिजनल फायर ऑफिसर, त्याच्यानंतर डेप्युटी चीफ फायर ऑफिसर आणि शेवटचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत ते चीफ फायर ऑफिसर, ते आपले आंबुलेकर साहेब आहेत. हे डिरेक्टली BMC आणि UD डिपार्टमेंटच्या डिरेक्टली ह्याच्यात कॉर्पोरेशन मध्ये येतात. 2017ला मी ते आलो होतो तेव्हा आमचे इन्चार्ज होते मुंडे साहेब. ते गेले रजेवरती, म्हणजे 15 दिवसाच्या रजेवर गेले. आणि दुसरे होते माझे सिनियर शिर्के साहेब, ते नागपूरला आमचे कोर्स होतात, त्या कोर्सेसला गेले आणि मी इथे एकटाच होतो. आणि गावावरून आई बाबा आले होते आणि सकाळी जे कॉल चालू झाले, पहिल्या गाडीवर होतो, सकाळी 7 वाजल्यापासून कॉल चालू झाले. एक साधारण 6-7 कॉल झाले रात्रीपर्यंत. म्हणजे 9:30ला मी घरी आलो, जेवलो आणि जस्ट झोपलो होतो आणि 1:30 वाजता मेजर कॉल झाला. रात्री 1:30 वाजता जो मेजर कॉल झाला, मी दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता आलो. तर मग तेव्हा आई बाबा बोलतात, अरे काय चालू आहे, तू येतोयस जातोयस. म्हणजे जेवण पण धड होत नाही, घास खातो आणि कॉल झाला पळा, घास खातो आणि पळा. हे असं लाईफस्टाईल आहे. आणि मेजर कॉल झाला की तुम्हाला तिथे 8-9 तास तिथे थांबावं लागते.
आणि हे सगळे इमर्जन्सी कॉल सर्व इमर्जन्सी कॉल. जसं जसं तुम्ही बोललात ना, जसं फायर कॉलवरतीच आम्ही बऱ्याच ठिकाणी असं थांबतो, तसं नाही. आता कस्तुरबा हॉस्पिटलला एलपीजी लिकेज झाला होता. तर एलपीजी लिकेज म्हणाला तर तुम्हाला असं वाटेल की घरगुती गॅस सिलेंडर 14 के नाही, 10 मेट्रिक टनाचा बुलेट होता. त्या बुलेटमधून एलपीजी लिकेज होता. काय झालं, जेसीबीने खाली पाईपला मारलं आणि त्याचा जो प्लंज होता तो निघाला आणि एवढ्या प्रेशरने तो गॅस लिकेज होता की तुम्ही जेव्हा चिंचपोकळीला आलात, आम्ही चिंचपोकळीला कॉलवर गेलो तर आम्हाला वाटलं कॅन्टीनमध्ये गॅस वगैरे लिकेज असेल. तर सर्व हे जे फर्स्ट अरायव्हिंग होते त्यांच्या पाठून मी आलो. आमच्याकडे स्पेशल व्हॅन आहे, हॅझार्डस मटेरियल व्हॅन, म्हणजे काही केमिकल लिकेज वगैरे झाला तर त्याच्यात असे बरेचसे इक्विपमेंट आहेत की ते आपण केमिकल लिक्विड कंटेन तात्पुरता तरी कंटेन करू शकतो. म्हणजे आपण असं म्हणणार नाही की मी परमनंटली स्टॉप करेन, पण 100% असेल तर निदान 70% तरी मी त्याच्यावरती कंटेन करू शकतो. तर आम्ही गेल्यानंतर कळलं आतमध्ये बुलेट लिकेज आहे आणि मग आम्ही आमच्या गाड्या साधारणपणे 1 किलोमीटर लांब गाड्या थांबवल्या, कारण तो जो स्पार्क असतो तो भेटला तर प्रॉब्लेम होईल. तर गाड्या थांबवल्या, आमच्या तिथून मग लाईन टाकल्या पाण्याच्या, आणि लाईन टाकून पाण्याने प्रेशर चालू होतं आणि त्यांचा नशिबाने जो कोर्टयार्ड हायड्रंट असतो तो चालू होता. तर त्याला आम्ही आमचा मॉनिटर लावला आणि पाणी स्प्रे करत होतो की निदान त्या गॅसचं आणि एअरमध्ये असलेल्या ऑक्सिजनचं असं प्रमाण मिक्स होऊ नये की ते कुठेतरी स्पार्क भेटला आणि पेटलं. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या सीएफओनी ऑफिसमध्ये बोलवलं आणि बुके वगैरे देऊन सगळ्यांचा सत्कार केला. साहेब होते, मी होतो, खोपडे साहेब होते आमचे. तर फायरमन असा मस्करीमध्ये विचारत होता, अरे सर आपण एवढे कॉल केले, आपल्याला कधी बोललो, आज कसं बोलवलं? बोललो नशिबाने काल वाचलायच, नाही तर घरच्यांना बॉडी पण सापडली नसती. परत अशा गोष्टीवर मस्करी फक्त तुम्हीच करू शकता, कारण तुम्ही बोलताय टू बी देअर की एक स्पार्क कॅन फिनिश लॉट ऑफ स्टोरीज. तुम्ही ट्रेनिंगचं बोला नागपूरला, तर रिक्रुटमेंट झाल्यावर आणि कमिशनिंग व्हायच्या मधला जो ट्रेनिंगचा काळ तो कुठे होतो? बरोबर, हा प्रश्न छान आहे. आता ऑफिसर जेव्हा लागतो, आता आम्ही ऑफिसर लागलो तर आमच्या जे तुम्हाला हायरार्की सांगितली तर प्रमोशन होत जातात. तर त्या प्रमोशनसाठी रिक्वायरमेंट आहे तो कोर्स करणं. अच्छा, आता मी जिथे आहे त्याच्यासाठी STO म्हणून कोर्स असतो, स्टेशन ऑफिसरचा कोर्स, तो नागपूरलाच होतो, नागपूर फायर सर्व्हिसला. आणि आता जर समजा मला पुढचं प्रमोशन पाहिजे, सिनियर स्टेशन ऑफिसरहून ADFO व्हायचं आहे, तर त्याच्याकरता DO डिव्हिजनल ऑफिसर कोर्स असतो. तर ते 2 कोर्स करणं तुम्हाला गरजेचं असतं, किंवा तिथे एक्झाम आहेत ग्रेड आय आणि MI, त्या एक्झाम पास झाल्या तरी. पण प्रामुख्याने आपल्याकडे जे नागपूरचे कोर्स आहेत त्यालाच प्राधान्य दिलं जातं, STO आणि DO ला, आणि त्याला मान्यता फार आहे. त्यांचं सर्टिफिकेट असेल तर ते फार सर्वीकडे असं. पण मग तो कोर्स करायला काय म्हणजे पोझिशन तर ऑब्व्हियसली, बट जसं तुम्ही बोलता या पोझिशन मध्ये अजून बरेच ऑफिसर आहेत, प्रत्येक जण कोर्स करून प्रत्येकाला तर प्रमोशन नाही मिळू शकत. मग काहीतरी तिकडे पण डिस्क्वालिफिकेशन का क्वालिफिकेशन ना, तिथे एक्झाम होतात, 6 सब्जेक्ट असतात, थिओरिटिकल एक्झाम होतात, प्रॅक्टिकल इंड्युरन्स तुझं चेक केलं जातं, आणि त्याच्यात जर तुम्ही फेल झालात तर ते लोक फेल म्हणून देतात. जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत तिथे तुम्हाला एक्झामला जायचं आहे. म्हणजे आता 6 महिन्याचा ऑलमोस्ट 5 महिन्याचा DO कोर्स असतो आणि STO 6 महिन्याचा कोर्स असतो. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही फेल झालातच, सपोज असं क्वचित होतं की मुंबईचा फायर ऑफिसर गेला आणि, म्हणजे क्वचित म्हणजे कधीच झालं नाही, मुंबईचा फायर ऑफिसर गेला आणि तिथे नापास झालाय. जर नापास झाला तर त्याला एक्झामसाठी पुन्हा जावं लागते. बाकी 6 महिन्याचा कोर्स नाही करावा लागत, पण एक्झामसाठी जावं लागतं. तिथे पण शेड्यूल एकदम हेक्टिक असतं. आता मी गेलो होतो डिसेंबरला, आलो मागच्या DO कोर्सला, तर 6:15 तिथे नागपूरला. तुम्ही आता नागपूरला सर्च मारा किती डिग्री टेम्परेचर आहे, एक मला वाटतं 11 का 12 डिग्री टेम्परेचर आहे. त्याच्यावरती तुम्हाला सकाळी जाऊन फॉलिनला उभं 6:15. मी इथे ऑफिसर इंचार्ज आहे, पण तिथे जाऊन कोण ऑफिसर इंचार्ज नाही, तिथे मी ऍज अ कॅन्डिडेट म्हणून वावरणार. तिथे ते लोक बॉस असणार, आणि तुम्हाला तसंच त्यांना हे करावं लागतं, ग्रीट्स वगैरे त्यांना तसं करावं लागतं. आणि मग 6 वाजता तुम्हाला रनिंग चालू होते, मग योगा वगैरे करतात, रनिंग ड्रिल्स होतात, आणि त्याच्यानंतर मग लेक्चर्स होतात. मग तो शेड्यूल असतो तो 5:30 पर्यंत चालतो. 5:30ला ऑलमोस्ट सगळे असे झोपलेले असतात, कारण आता माझंच वय ऑलमोस्ट 45 आहे. आता तो 45 क्रॉस आहे, तो आता जाणार आहे ट्रेनिंगला. आता आपल्याकडे मुंबईमध्येच असं आहे की आपण खूप वयाने जातो, की कारण तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, आपण पूर्ण स्टेटमध्ये येत नाही, आपण डिस्ट्रीब्यूट होतो. MIDC वेगळं होतं, सिडको वेगळं होतं, मुंबई वेगळं होतं.
तर त्यानुसार आपण जातो, तर ते कॅन्डिडेट मग कमी होत जातात. मुंबईचे 2च जातात, तिकडचे 1 जातात, बाहेरचे आसामचे वगैरे 8 येतात, कर्नाटका, केरला. आपलं इफ यू हॅव टू रँक, अहमद वाचलंय तर मुंबई बेस्ट आहे, पण कुठे येतं आपण मुंबई फायर ब्रिगेड? आपण वी आर एट द टॉपलाच आहोत. बट ह्याचं कारण काय? म्हणजे कारण इन द सेन्स सिच्युएशन्स आपल्याकडे अशा येतात की आपण टॉपवर त्याच्यामुळे आलोय की नाही, आपण टॉपवरच होतो सिच्युएशन काही असो, इन टर्म्स ऑफ एन्ड्युरन्स, इन टर्म्स ऑफ द टॅलेंट विच वी हॅव. आता कसं आहे, तुम्ही म्हणाल तर टॅलेंट तर आपल्याकडे सर्वांकडेच टॅलेंट सगळीकडे असं म्हणत नाही की कोणी कमी आहे, पण कसं असतं आपल्याकडे, आपण ज्यावेळी एखादी गोष्ट करतो, म्हणजे आमच्याकडे एखादा कॉल झाला तर त्याच्यानंतर त्या कॉलवरती डिस्कशन होतं. म्हणजे आमचे चीफ फायर ऑफिसर बोलवतात, डेप्युटी असतात, मग प्रत्येकाला विचारतात, हा तुझ्या क्रूने काय काम केलं, तुझ्या क्रूने काम, आम्हाला वर्कडन मेमो लिहावं लागतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कळते की कुठे तुम्ही चुकताय, कुठे कमी पडताय, मग त्याच्यावरती सुधारणा केली जाते. नाही, तुम्ही असं केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये त्यांना पण काही गोष्टी कळतात की आपल्याकडे ही ऍडव्हान्स टेक्निक मिसिंग आहे, मग आपण त्याच्यावरती अजून भर दिला पाहिजे. मग आमचं ऍडमिनिस्ट्रेशनला जे बसतात ते एवढे स्ट्रॉंग आहेत की आम्हाला कुठेही इक्विपमेंटमध्ये कमी पडू देत नाहीत. म्हणजे जर इक्विपमेंट आपलं पाहिजे तर इक्विपमेंट पाहिजे, मग त्याच्यामध्ये कुठचीच एक्सक्यूज नाही किंवा कुठचीच की बोलतो ना की ही गाडी ह्याच्यामध्ये हे कमी पण आहे, नाही, आम्हाला हेच पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला का हवंय हे प्रश्न येत नाही. हा, आपलं गव्हर्नमेंट तसं खूप सपोर्टिव्ह आहे या गोष्टीसाठी. म्हणजे हे म्हणजे गेले काही वर्ष इररिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी गव्हर्नमेंट हॅज बीन सपोर्टिव्ह. आता 26/11 नंतर बघा, पूर्वी पीपीई नव्हते, तर ज्यावेळी आयुक्तांना कळलं की खरंच गरज आहे तर त्यांनी 3 लेयर्ड आपले पीपीई केले. तर पूर्वी कसं होतं, नॉर्मल आपला सूट असायचा, पण तो ना कम्फर्टेबल पूर्वी वाटायचा. आता कसं एखादी घटना म्हणजे एखादी गोष्ट चेंज होते, आपल्याला अडॅप्ट करायला खूप वेळ लागतो, तर ती अडॅप्ट करायला बराच वेळ लागला. जुने लोक होते ना, त्यांना पीपी घालायचं म्हणजे अरे केवढं जड आहे, पण आता ते हळूहळू अडॅप्ट होऊन आता आपण युज टू झालं. पण त्याचे सेफ्टीचे म्हणजे त्याचे फायदे पण आपल्याला फायदेच आहेत, म्हणूनच ते कंपल्सरी. म्हणजे तो ऑफिसर ज्यावेळी गाडीत बसतो त्यानेच बघितलं पाहिजे की माझा क्रूने सर्व हँडग्लोव्स पासून सर्व घातलंय. ॲज पार्ट ऑफ रिसर्च और ॲज पार्ट ऑफ अंडरस्टँडिंग का आपले दुसऱ्या कुठल्या देशाच्या फायर ऑफिसर काही एक्सचेंज प्रोग्राम का नॉलेज टेक्नॉलॉजी काही एक्सचेंज वगैरे असं काही होतं की आपण UK ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत ते लोक, कारण आपण त्या डिरेक्शन मध्ये जातोय. आपल्याकडे आज एवढे मोठे टावर आज आले, त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आधीपासून होत्या, मग त्यांच्याकडून जे एक्सपिरियन्स आहेत, तर असं काही क्रॉस प्रोग्राम वगैरे काही होतात ना. आपलं 2018ला फायर कॉम्बॅट म्हणून हा प्रोग्राम झाला होता. आपलं हे वरळीला NSCIचा डोम आहे ना तिथे, तर तिथून बाहेरच्या फायर सर्व्हिसचे बरेचसे फायर फायटर्स आले होते, आणि त्याच्यातला एक पर्टिक्युलर फायर फायटर होता, तो आपल्या मुंबई मधले जे फायर फायटर्स त्यांना ट्रेनिंग द्यायला होता. तर त्यांनी चॅलेंज, कुठल्या कंट्रीचे होते तो, मला वाटतं तो पोर्तुगालचा होता. तर तो त्यांच्या ड्रिलमध्ये टॉपर होता. तर तो बोलला की मी तुम्हाला आमची ड्रिल शिकवणार आणि त्याच्यात तुम्ही पण कॉम्पिट करा आणि तुम्ही पण टॉप होऊ शकता. तर तो 1 महिना आपल्याकडे राहिला होता आणि त्याने आपल्या फायर फायटर्सना ट्रेनिंग दिली. आणि तेवढं हेक्टिक आहे ना, तुम्ही बघाल तर असा टेम्पररी मनोरा बनवला होता. धावत जायचं, होज बनवायचा, हॅमरने तो मारायचं, ती जो ठोकळे असतात ते हॅमरने पर्टिक्युलर लेंथला न्यायचे, नंतर भरलेली लाईन. म्हणजे हे सगळं आहे ना त्याने BS8 वेअर केलंय आणि ते धावत करायचंय विदिन त्याच सेकंड, त्याला सर्व करायचंय. तर ते लोक जेव्हा कॉम्पिट करत होते ना आमच्या बरोबर, तर आमच्याकडे आमचे डेप्युटी चीफ फायर ऑफिसर घोष साहेब आहेत. अजूनही तुम्ही त्यांना बघितलं ना, तुम्ही म्हणाल माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. तर तो माणूस एवढा उत्सुक असतो ड्रिलसाठी की तो खूप खतरनाक आहे. तर तो त्या माणसाने त्या ह्याच्यामध्ये ड्रिलमध्ये काम केलं, म्हणजे ऑलमोस्ट ते 50 क्रॉस आहेत आणि त्यांनी टॉप केलं त्याच्यामध्ये. त्या माणसाच्या ट्रेनिंगने मग तो एवढा खुश झाला की म्हणजे हे जे फायर फायटर आहेत ते खरंच काही करू शकतात. इम्प्रेस झाला तो, कारण ते जे लोक होते ना ते सगळे टॉल असे बॉडी बिल्डिंग, आणि आपण कसे थोडेसे एवढे टॉल नाहीत, पण आपण पण आहोत. हा, पण त्यांच्या ज्या तुलनेत जे दिसत होतो तर त्यांना वाटतं अरे हे क्या करेगा. त्याने जेव्हा कॉम्पिटिशन व्हायला लागलं ना, तेव्हा ह्या लेवलला ते लोक अरे बोलतात हे काय चालू आहे.
दिसतं तसं नसतं. आणि नाही, आपली स्ट्रेंथ तर आहे. नेव्हर अंडर एस्टिमेट, म्हणजे कोणाला तुम्ही कमी लेखू नका. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की काय करणार नाही, पण तोच काहीतरी करून जातो. जसे आपले एवढे सिनेमे बनतात फायर फायटर्सवर, जर जसा अग्नी म्हणून एक आलाय, तुम्ही अग्नी बघितलाय का? कसा आवडला तुम्हाला? तर अग्नी सारखं जर कुठला इन्सिडेंट आहे ज्याला घेऊन तुम्हाला वाटतं ह्याच्यावर एक सिनेमा बनला पाहिजे, ज्यांनी लोकांनाही कळेल लाईफ बद्दल, आणि जसे फायर नॉर्म्स फॉलो करत नाही, रेफ्युज एरियामध्ये सामान पडलेलं आहे, स्टेअरकेस मध्ये सामान पडलंय, आणि हे नॉर्मल परिस्थिती आहे, म्हणजे ह्याच्यात काही कुठल्याही टावर मध्ये गेला, कुठल्याही बिल्डिंग मध्ये गेला तरी, तर ह्या सगळ्या गोष्टीची एक अंडरस्टँडिंग येईल असं काही इन्सिडेंट, काही गोष्ट की तुम्हाला वाटतं की यार याच्यावर एक सिनेमा झाला पाहिजे, की हा इन्सिडेंट. असे बरेचसे इन्सिडेंट आहेत. आता जसं तुम्ही म्हणाल 26/11, आता मी अग्नी पिक्चर बघितला होता, पण अग्नी पिक्चर मध्ये तुम्ही बघाल ना, प्रत्येक वेळी फक्त घंटा वाजता आणि ते फक्त आगीवर जातात, म्हणजे फक्त फायर इन्सिडेंट दाखवलाय. आता आपल्याकडेच भायकाला एक कॉल झाला होता, पक्षी फसला होता रेल्वेच्या रेल्वे लाईनला. द पब्लिकचं म्हणणं असतं की तुम्हाला त्याला रेस्क्यू केलाच पाहिजे. आता रेल्वे लाईन किती व्होल्टेजला असं त्यांना कळत नाही. तर आपला क्रू गेला होता, आपल्या 2 क्रूने ट्राय केलं, व्यवस्थित सेफ्टी करून करत होते, पण तेव्हा आपल्याकडे ते बर्ड रेस्क्यू स्टिक नव्हत्या की ते हाय व्होल्टेजला सर्व्हाइव्ह करतील. आता आलेत, म्हणजे तो जो इन्सिडेंट झाल्यानंतर आपण त्याच्यावर विचार करून आपल्याकडे अडॅप्ट केले चेंजेस, पण तेव्हा नव्हतं. तर ते काढता काढता सडनली तो बांबूचा तोल गेला आणि हाय व्होल्टेज वायरला टच झाले, आणि तो जो करंट गेला त्याच्यामध्ये 3 जवान, 1 जवान ऑफ झाले, दुसरे आणि 2 जवान होते ना, एवढे भाजले तुम्ही बघाल, मी दाखवेन तुम्हाला ते. कान, अक्षरशः कान नाहीये, हा कानाचा पार्ट पूर्ण गेलाय, बोट आहेत ना इथून कट झाले त्याची. तो आता वॉशरूमवरती असतो, आणि हे पूर्ण जळालेलं आहे, व्हाईट आहे. आणि एक आहेत ते आता ट्रेनिंगला आहेत, त्यांची आता सब ऑफिसर क्लासची ट्रेनिंग चालू आहे, पर्टिक्युलर पोस्टला त्यांची ट्रेनिंग चालू आहे. तर तो एवढा तीव्र धक्का होता की त्याच्यामध्ये त्याचा डेथ झाला. म्हणजे आपल्याला असं वाटतं की फक्त आपण आगीवरतीच काम करतोय. आता पक्षी फसलेला मिडल, म्हणजे ऑन रोड आपण लॅडर लावली, एक फायरमॅन वरती चढला, पण त्याचा तोल जाऊन तो लॅडरवरून खाली पडला, तो बिचारा वारला. झाड कटिंग करतोय, आता झाड कटिंग करता करता तुम्हाला अंदाज नसतो, झाडाची फांदी कट करतोय तर ती त्या बाजूला पडेल की इकडे पडेल. तर तो बिचारा कट करता करता त्याच्या बिचाराच्या अंगावर पडली. अभय जयवंत मोहिते म्हणून आहे, आणि फार उत्कृष्ट फायर फायटर होता. तर त्यांच्या अंगावर बिचाऱ्यांच्या, म्हणजे वयस्कर होते, आमच्यापेक्षा वयस्कर होते आणि अनुभवी होते, आणि अंगावर पडले आणि ते बिचारे डेड झाले. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. असंच काय घेत आहे मनुष्य, म्हणजे जे सायकिक असतात ना, ते काहीतरी विचित्र करतात, कुठेतरी जातात आणि उडी मारणार अशी धमकी देतात. तर तिथे आपले पूर्वीचे जे फायर फायटर आहेत ते पण फायर ब्रिगेड, फायर फायटरच्या अंडर सुसाईडच्या धमक्या देतात. धमक्या नाही बोललं पाहिजे, पण जे सुसाईड अटेम्प्ट करतात, तर ते तो उडी मारणार म्हणून सांगत होता. तर आपला फायरमन खरंच चांगला होता, तो ऑफ ड्युटी होता, पण राहवलं नाही. आपली टीम आली म्हटल्यावर तो पण, आणि तो चढला आणि त्या माणसाने रागाच्या भरात त्याच्या डोक्यावर मारलं, तो तिथे डेड झाला. म्हणजे अशा पण घटना होतात. खूपच डेंजर जॉब आहे. आता आपण बघतो बिल्डिंगमध्ये, हायराज बिल्डिंगला त्या दिवशीचीच घटना आहे, ते इन्सिडेंट पण राष्ट्रपती मेडलसाठी गेलं होतं. पॅरापेटवर उतरला होता आणि ऑलमोस्ट एक 20 फुटाची हाईट होती, आणि तो जीव देईन म्हणून सारखे धमक्या देत होता. तर त्याला पकडायला आपला फायरमनला रशी बांधून उतरवला, रशी बांधली होती, पण किती रिस्की आहे बघा. आता आम्ही सेफ्टी बघितले. काय फ्लोर, कितव्या फ्लोर? 11वा का 12व्यावर होता हे ते टावर, 5-6 मजले पार्किंग, त्याच्यावर टावर, म्हणजे ओके. तर त्याने त्याला पकडून वरती घेतला, पण समजा त्याने त्याला धक्का मारला असता किंवा त्याच्यावरच पडला असता तर रशी तुम्ही किती दोघांना किती कंट्रोल करणार आहे. तर या गोष्टी असतात काही. हे लोक आपल्याकडे असते काय काय बोलतात, जिथे रिस्क आहे तिथेच आपली एंट्री आहे. म्हणजे लोक खाली उतरत असतात आणि आम्ही वरती धावत असतो. तर कधी कधी फक्त त्याच्यामध्ये जसं ते पिक्चर मध्ये म्हणतोय, अग्नी देवतेला फक्त नमस्कार करायचा आणि जायचं वरती.